हे झालं का तुमचं? तुम्ही आणि त्यानंतर आज लगेच ठाकरेंच्या शिवसेनेसोबत तुमची बैठक झालेली आहे. काय नेमकी बैठकीत चर्चा झालेली आहे? याआधी सुद्धा बैठक झालेली होती. या बैठकीत काही जागा वाटपांवर अशी काही चर्चा झाली नाही, मागच्या आठवड्यात आम्ही शिवसेनेच्या ऑफिसमध्ये चहा प्यायला गेलो होतो, त्याच्या कार्यालयात चहा प्यायला गेलो होतो. त्यावेळेस आम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही सुद्धा आमच्याकडे या ठिकाणी चहाला या. त्यापासून ते लोक सगळे चहाला या ठिकाणी आलेले आहेत. आणि काल मुंबईला गेल्यानंतर आदरणीय साहेबांशी आमचं बोलणं आलं. तर साहेब म्हणले की काय तुम्ही त्यांना चहाला बोलवलंच आहे, तर त्यांच्याशी काही गप्पा मारा, काही गोष्टी त्याच्यावर बोला. आता तुम्ही मागाशी म्हणाल्याप्रमाणे की हे आमची आता परत दोघं चहा प्यायला गेले, आता एक बैठक या ठिकाणी झाली. इथून पुढच्या बैठका ह्या आता वारंवार होणार आहेत. उद्यापासनं किंवा परवापासनं आमच्याकडं कुठल्या जागा मागायच्या नाही, कुठल्या जागा मागायच्या नाहीत याविषयी सुद्धा या ठिकाणी चर्चा होणार. मुद्दा असा आहे, अजून मवियाचंच जागा वाटप ठरलेलं आहे. तुमच्यात कसं तुम्ही ठरवणार? नाही, बोऱ्याचे ह्याचे ठरू नाही ठरू, परंतु आम्ही आमचं आत्ताची बैठक घेतली, सेना आणि मनसे हे एकत्र आलेले. त्यामुळे आम्हाला काय हवंय त्याबद्दल आम्ही 100% चर्चा. दोन्ही शहराध्यक्ष, तिन्ही शहराध्यक्ष आहेत, सगळे सरचिटणीस, सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांशी आमची एकमेकांची चर्चा होती. आता आमच्या मुलाखती चालू आहेत. आज रात्री या मुलाखती संपतील, उद्या शिवसेनेच्या मुलाखती, त्या मुलाखती संपतील आणि त्यानंतर हा सगळा विषय त्यानंतर सुरू होईल. साधारणतः जागा वाटपाबाबत कधी तुम्ही बसणार आहात? 2 बैठका झाल्या तुमच्या, दुसरी होती आता. आज मुलाखत आमच्या संपतील, उद्या मुलाखती शिवसेनेच्या संपतील आणि त्यानंतर त्या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करता येईल. केवळ मनसे आणि पिंपरीमध्ये मविया सोबत जाणार आहात की फक्त ठाकरे गट आणि मनसे युती म्हणून या निवडणुकीला? आता तुर्तास आम्ही दोघे एकत्र आहोत. भविष्यात 2-4 दिवसात काय घडामोडी होतात त्याच्यावर ठरलं जाईल. अजून ठरलं नाही. तिकडे भाजप शिवसेनेचं ठरलं एकत्र लढायचं, दादांचं ठरलं की स्वतंत्र लढायचं, पण महाविकास आघाडीचं आणि मनसेचं काय ठरत नाहीये. 4 पक्ष एकत्र जर लढल्या तर कळलंच तुम्हाला, 2 दिवसात कळलंच काय आहे ते. दिवस कमी राहिले. दिवस राहील, भरपूर दिवस आहेत. 23 तारखेनंतर फॉर्म भरायचे आहेत, त्यामुळे दिवस भरपूर आहेत. तर त्यामुळे आमच्या मुलाखती व्हायच्यात ना. आज आमच्या होतील, उद्या सेनेच्या होतील. त्यामुळे सविस्तर तुम्हाला काय असेल तर सेनेचे शहराध्यक्ष आहेत, मनसेचे शहराध्यक्ष आहेत, ते दोघे सांग. महाविकास आघाडी झाली नाही तर ठाकरे बंधू एकत्र लढायला तयार आहे. तुम्ही पण बोला. सगळ्या शक्यता आहेत, कुठली शक्यता नाकारत नाही. आम्ही दोघं एकत्र आलोच आहोत. ही आता दुसरी भेट आमची आहे. आता आम्हाला काही गोष्टींवर चर्चा करायची होती, पण आपल्या आग्रहानुसार आधी तुमची मीटिंग आम्ही केली. तर तुमचा आग्रह नसता तर आमच्या मीटिंग मध्ये काय झाले तुम्हाला सांगितलं असतं. तर आमच्या आज मनसेची मुलाखती असून सुद्धा आम्ही एकत्र बसतोय, याचं महत्व समजून घ्या. उद्या आमच्या मुलाखती सुरू होत आहेत, त्या दिवसभर आणि उद्या आणि परवा 2 दिवस आहेत. तरी आम्ही रात्री बसण्याचा प्रयत्न करणार आहोत. टाकाला जायचं आणि भांडण लपवायचं असा आमचा स्वभाव दोघांचाही नाही. तुम्ही ज्या अर्थी महाविकास आघाडी सोबत आहे की नाही, तर थोडे नेते लोकांना थोडा निर्णय घेऊ द्या, त्यांचा आदेश येऊ द्या, लगेच तुम्हाला सांगतो. म्हणजे मवियाचं काय व्हायचं ते होईल. तुम्ही दोघं एकत्र आधी कन्फर्म आहे. मविया सोबत आम्ही तर आहोतच. मनसेला सोबत मवियावर कसं घ्यायचंय यासाठी नेते ठरवतील. हे आम्ही बसून ठरवू शकत नाही, की आम्ही हा निर्णय देऊ शकत नाही. हे तुम्ही पण तेवढे जाणते आहात की हा निर्णय इथे होईल का मुंबईला होईल. तो निर्णय काय होईल, पॉझिटिव्ह होईल. भारतीय जनता पार्टीला रोखण्याकरता जे काही प्रयत्न करायचे आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे करत राहू. अजितदादांना सोबत घेणार आहे का? ते पण आता नाही, आम्ही अजितदादांना बरोबर घेणार नाही. स्पष्ट. त्यांचे संभाव्य प्रमुखांनी राष्ट्रवादीसोबत त्यांची आघाडी होते. मग शरद पवारांची राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे, अर्थात महाविकास आघाडी सोबत आहे. मग त्यांना देखील तुम्हाला सोबत घ्यावं लागेल अजितदादांच्या राष्ट्रवादीला. ते आता होईल नाही होईल तुम्ही तुमच्या बोलण्यावर ठाम आहात का? होणारच आहे असं माहिती तुम्हाला काही? जवळपास होईल तेव्हा आपण बघूया. होईल तेव्हा आम्ही बोलतो त्यावेळी. आता बोलून घ्या. मनसे किती जागांवरती आग्रही आहेत? जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जरी आले, पुण्यात किती जागा तुम्हाला मिळेल असं काही? आजची ही दुसरीच बैठक आहे. या बैठकीमध्ये आमच्या चर्चा सुरूच होणार होत्या. चर्चा होऊन नक्की कुठं आपल्या कोणत्या प्रभागात काय परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून ही चर्चा असेल आणि ते सर्व आम्ही आमच्या वरिष्ठांकडे ठेवणार आहे, ते त्यांच्या वरिष्ठांकडे ठेवणार आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेणार. किती दिवसात होईल सर? पुढच्या 2 दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील.
आणि तुमच्या समोर येईल. काय किती जागा पाहिजेत वगैरे काय तुम्ही प्राथमिक चर्चा तर काय केली नाही? काय झालं आता तेच बोलायला सुरुवात करायची होती पण तुमचा आग्रह मोडाला नाही. पण काय बोलणार होतं ते तरी सांगा ना. आता कसं आहे ना समोर ठेवलं तर माझे कागदपत्र काय तेवढं आधी असतील ना डॉक्युमेंट काय काय आहे? तुम्हाला पहिल्या ह्याच्यात सांगितलं मी की आज महाराष्ट्र विमान सेनेच्या सगळ्या मुलाखती रात्री संपतील. उद्या शिवसेनेच्या मुलाखती संपतील. त्यानंतर अंदाज येणार आहे कुणी किती मागायचं आणि कुणी काय मागायचं. आणि त्या दृष्टीने ह्या दोन्ही मुलाखती झाल्या तर उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर क्लिअर येईल किंवा काय काय नाही सगळ्या त्यातलं दिसून होतं. तेच उद्या मुलाखत त्यांनी तेच सांगितलं आज त्यांच्या मुलाखती संपतायत उद्या आमची मुलाखती सकाळी सुरू होत आहेत संध्याकाळपर्यंत आम्हाला अंदाज येईल आणि राहिलेल्या परवा सकाळच्या मुलाखती आहेत ते झालं रविवारी पिक्चर सगळं आमचं संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल दोघांचं. युती घोषणा वरती येत ना युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधू आमचे नेते हे करतील. आम्ही आता चर्चा ही काय होतीये ती वर कळवणार. चला थँक्यू तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे.